तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे, विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतो। रायगडच्या जिल्हा परिषदे संदर्भामध्ये रायगडच्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनाला बाहेर ठेवण्याचा प्लॅन जो आहे, शिवसेनाला जो भाजप आणि राष्ट्रवादीने आखलेला आहे। मात्र आज मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये, विधान भवनामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, उदय सामंत, रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे 2 आमदार असणार आहे असे सूत्रांनी आपल्याला सांगितलेले आहे। त्यामुळे आज रायगड जिल्हा परिषदेच्या शिवसेना सत्तेत घ्यावं की नाही या संदर्भात महत्त्वाची बैठक जी आहे ती दुपारी मुख्यमंत्र्यांच्या दालनात होणार आहे असे आपले सूत्र सांगतात। त्यामुळे आज या दृष्टीने जर बघितलं, मग शिवसेनेला सत्तेत घ्यायचं का, मग अध्यक्षपदाचं नेमकी काय होणार आहे? कारण शेवटी 2.5 वर्ष भाजपला जातील, 2.5 वर्ष राष्ट्रवादीला जातील, उपाध्यक्ष मग आलटून पालटून होणार। मग कशा पद्धती फॉर्म्युला ठरणार हे महत्त्वाचं आहे। कारण उदय सामंतांनी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। उदय सामंतांनी या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आयोजित करून एक शिवसेनेला सत्तेत घ्यावं या दृष्टीने जे आहे ते झाले दिसून येत आहे। मग आता या गोष्टीमध्ये मग एक प्रकारे रायगड जिल्हा परिषदेमध्ये एकतर मग पुढच्या निवडणूक दृष्टीने पालकमंत्रीपद, मग एकतर झेडपीचं अध्यक्षपद शिवसेना, मग पालकमंत्री राष्ट्रवादी, अशा काहीतरी गोष्टी होतील किंवा तडजोडी करण्याचा प्रयत्न समजा करायचा झाला तर पालकमंत्री पदाचा तडजोड करावी लागेल, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। मग काहीतरी शिवसेनेला सोडावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। मग आता खरं शिवसेनेला सत्तेत घेतायत का, मग शिवसेना उपाध्यक्ष पदावर मानणार आहे का, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर भाजप राष्ट्रवादी युती झालेली आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आज जे आहे तटकरे, चव्हाण, उदय सामंत, भरत गोगावले, महेंद्र दळवी, पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी बैठक पार पडते। बघूया या बैठकीत काय होतंय। ही बैठक जी आहे ती दालनामध्ये पार पडणार आहे। सध्या अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्पाचं, त्यामुळे शेवटी ग्रामीण निवडणुका खूप महत्त्वाच्या। जिल्हा परिषद ही एकेकाळ शिवसेनेत चांगले संख्याबळ आलेलं आहे, पण मात्र सत्ता नाही आहे। अशा शिवसेनेची अशी अवस्था झालेली आहे। आता शेवटी भाजप राष्ट्रवादी काय करतंय, म्हणजे शेवटी तटकरे काय करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तटकरे बोलतील तशी या निवडणुकीचे राजकारण होणार आहे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।